नमस्कार, बेटा बुद्रुक न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आत्ताच आपण शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतलेल्या आहे। काही महिला मंडळींनी आपल्या शेतात मजूर येत नाहीत, त्यामुळे काय हाल होतात हे आपल्या नमस्कार, आपण बेटा न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज आपण गजानन शिंदे यांच्या शेतात आलो आहे, आत्याची मुलाखत घेणार आहे। आता तुम्ही किती कापूस असता बरं संध्याकाळपर्यंत? जवळ 13 किलो असते। पण मग तुमच्या हाती दुखत काय कापूस असताना का काय असं? मग आता याच्याशिवाय तर काही पर्यायच नाही दुसरं। म्हणजे मजुरी जास्त असल्यामुळे किंवा मजूर भेटत नसल्यामुळे तुम्ही समजा स्वतः काम करता? मी स्वतः काम कशी करते, मजूर बी भेटत नाही आणि आम्हाला बी काम करायची गरज आहे, कामाशिवाय काही दुसरा पर्याय नाही। ठीक आहे, आताच आपण आत्याची मुलाखत घेतली। आत्याचं म्हणणं पडलं की मजुराशिवाय म्हणजे मजूर असले नसले तरी काम करायशिवाय पर्याय नाही। धन्यवाद। आताच आपण शांता आजीची मुलाखत घेणार आहोत। आजी, तुम्ही कधीपासून काम करताय? मी पहिल्यापासून काम करते भाऊ, शेतीतलं काम करते मी, घरचं पण सुद्धा करते आणि घरचं झाल्यानंतर माझ्या मुली आहे या गावातल्या, त्यांच्या वावरात पण सुद्धा कापडीशाला येते। घरचं म्हणजे तुमचे बाहेर तुम्हाला काम करायला लावतात? माझी सून कपड्यांचा धंदा करते। ठीक आहे, म्हणजे भांडणाचं काही काम नाही, काहीच नाही, भांडण वगैरे काहीच नाही। आपला डब्बा बांधून द्यायचा, आपली सुनबाई डब्बा बांधून देते, आपण शेतात यायचं। बरं आजी, धन्यवाद। धन्यवाद। मत काही नाही बाबा, बोंड हे झालं एकदम भारी जातोय, काही नाही, चिकटणी चाकटणी एकदम सुपर जातोय, थोडेफार हाल होतात। म्हणजे मजूर नसल्यामुळे व्यस्त आहे आपण का कसं? नाही, मजूर नसल्यामुळे हा प्रसंग आला। घरचे व्यस्त आहे का तुम्ही मग? हा, सर्व घरचेच मेंबर आहे। बरं, ठीक आहे। आपण आता या मावशीची मुलाखत घेणार आहोत। मावशी, आपण गजाननचं लग्न केल्यापासून आपल्याला सुख आहे की कसं? काय त्रास देतात तुम्हाला? नाही, सुख आहे वो, असं आहे का? सगळं सुख आहे। कापूस म्हणजे तुम्ही स्वतःच असता मग घरी? मग स्वतःशी असतो, बायाच्या मजुराच्या भरशावर राहिलं तर मग काय कापूस वाहू देतो? हा, तुमचं ठीक आहे म्हणा। आणि गजूला कधीपासून कामाला लावलं तुम्ही? गजू पहिले बी काम करे, पण आता लग्न झाल्यापेक्षा लग्न झालं तेव्हापासून लयच काम करायला लागलं। म्हणजे तुम्ही न लावता बाईने त्याला कामाला लावलं असं म्हणायला हरकत नाही मग? हाव, धन्यवाद।